26 दिवसानंतर वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलं। सरकारचं आश्वासन जेपी नड्डा यांनी रुग्णालयामध्ये वाचून दाखवलेलं आहे। देशामधील संभाव्य हिंसाचार बघता आणि विविध अटींवर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला। मी लवकरच एका व्हिडिओद्वारे सर फोड़े गए 20 जुलाई को सोनम सर को 26 दिन तक भूख हड़ताल करनी पड़ी है, तो इसके बाद तो इस्तीफे के नीचे हमें कुछ मंजूर नहीं है। तो इस्तीफा ही चाहिए ना, इस्तीफा ही लेंगे ना हम, तो यहाँ से इस्तीफा लेकर ही हटेंगे। प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही प्रत्युत्तर दिलं जात नसलं तरी मोदींनी मात्र पेपरफुटीवर याच अधिवेशनामध्ये कठोर कायदा करण्याची घोषणा केली आहे। त्यावर काँग्रेस नेते खरगेंनी जोरदार टीका केली। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। अगर उनको कुछ बोलना है तो सदन में बोलना चाहिए, तभी हम वो ऑथेंटिक बात उनकी समझेंगे। जब वो आएंगे स्टेटमेंट करने दो उनको, रात के 12 बजे करने के बजाय दिन में पार्लियामेंट में आके अगर वो कहे क्या कहना चाहते हैं हम देखेंगे। त्यामुळे राजधानी दिल्लीमधील ही कोंडी आता फुटणार कशी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले। मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलं आहे। एरवी रात्री 8 वाजता येऊन देशाला संबोधित करणाऱ्या मोदींनी काल रात्री 12 वाजता सोशल मीडियावर महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केलाय। मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं। याच अधिवेशनामध्ये पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करणार असल्याची घोषणा मोदींनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे। शक्ति का उपयोग करके मात्र मोदींनी शेअर केलेल्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एरवी मोदी जिथे जातात तिथे अनेक कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने लावले जातात अशी चर्चा असते। विरोधकांनी त्यावरून आरोपही केले, परंतु काल रात्री शेअर केलेला व्हिडिओ यापेक्षा वेगळा ठरलाय। जेन झी सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे सेल्फी कॅमेऱ्याने रील किंवा ब्लॉग शूट करतात त्याच पद्धतीने मोदींनीही हा व्हिडिओ शूट केला होता। त्यातही मित्रो या वाक्याने सुरुवात करणाऱ्या मोदींनी या व्हिडिओची सुरुवात मात्र फ्रेंड्स असा शब्द उच्चारत केली। फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है। त्यातही लांब लचक भाषण करण्याऐवजी मोदींनी केवळ 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केलाय। पेपर लीक त्यामुळे मोदींनी जेन झी आंदोलनाची दखल घेतल्याची चर्चा आहे। कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। जंतर मंतरवरील आंदोलन जेन झी पिढीचं असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केला। जेन झी पिढी रात्री 11 नंतर सोशल मीडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह म्हणून रात्रीची वेळ निवडली। जेन झी पिढीशी कनेक्ट होण्यासाठी मित्रो ऐवजी फ्रेंड शब्द वापरला। जेन झी सर्वाधिक रील पाहतात म्हणून मोदींनी 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा व्हिडिओ केला। कमी कालावधीचा व्हिडिओ केल्यामुळे तो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता अधिक आहे। याआधी मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा रात्री 8 वाजता केल्या होत्या। 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीची घोषणा, 24 मार्च 2020 देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा, 12 मे 2020 20 लाख कोटींचं आत्मनिर्भर भारत अभियान या प्रमुख घोषणा केल्या। संपूर्ण देशवासियांना संबोधित करण्यासाठी तेव्हा मोदींनी टीव्ही या माध्यमाचा आधार घेतला होता। पण आता आंदोलन जेन झीचं असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याऐवजी थेट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय। मैंने आज
26 दिवसानंतर वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलं. सरकारचं आश्वासन जे पी नड्डा यांनी रुग्णालयामध्ये वाचून दाखवलेलं आहे. देशामधील संभाव्य हिंसाचार बघता आणि विविध अटींवर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मी लवकरच एका व्हिडिओद्वारे या अटींबाबत सविस्तर माहिती देईन असं त्यांनी म्हटले. सोनम वांगचूक यांनी अखेर 26 दिवसानंतर उपोषण मागे घेतलं. सरकारकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि एपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचूक यांनी उपोषण सोडलं. यावेळी जे पी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव सोनम वांगचूक यांच्यासमोर वाचून दाखवला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत वांगचूक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. नड्डांचं आश्वासन काय? जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक. 20 जुलैच्या मोर्चात ज्या आंदोलकांनी शांततापूर्ण सहभाग घेतला त्यांच्यावर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक. पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणासाठी सरकार सकारात्मक. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक विचार करते. जे पी नड्डा यांनी सोनम वांगचूक यांना सरकारचं संपूर्ण आश्वासन वाचून दाखवलं. दरम्यान उपोषण सोडल्यानंतर वांगचूक यांनी एक पोस्ट केली. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण 26 दिवसांचं उपोषण सोडलंय. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेऊन अथवा पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली होती. देशातील संभाव्य हिंसाचार बघता आणि विविध अटींवर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. मी लवकरच एका व्हिडिओद्वारे या अटींबाबत सविस्तर माहिती देईन. सर्वांनी कोणत्याही प्रकारची हिंसा रोखण्यासाठी पूर्णपणे सतर्क राहावं. वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोदींनी हे ट्विट केले. लवकरात लवकर वांगचूक यांनी आपलं आधीचं वजन पुन्हा मिळवावं असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सव्वीस दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते. पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर भांडूपचा गाढव नाका नावाचं ठिकाण आहे, तिथं किमान 2 दिवसाचं कडकडीत उपोषण करा आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या. हे कोरडे उमाळे पोळशुल थांबणं संजय राऊतांनी बंद केलं पाहिजे. लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला, अशा अनेक मुलींनी त्याग केला. त्यांच्यापैकी एकाला घेऊन हे उपोषण सोडता आलं असतं. पण सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं. अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत. संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का? देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, मग हा काय त्याच्या पायाचे पद होता का? हा तर काही जादूमंतर बंगाची जादू त्याच्यावर करत होता. काही बेस नसलेले विधानं करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती. त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल. आता संजय राऊतांचं मत आहे ते, त्यांना काही करून कसं विध्वंसक होईल देशामध्ये, कशी अराजकता माजेल, कसा गोंधळ निर्माण होईल हेच त्यांना बघायचं असतं. ते त्यांचं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. त्यांच्या म्हणण्यावर काही वाकचुकांनी उपोषण केलेलं नव्हतं आणि ते सोडणार नाहीत. त्यांनी अतिशय योग्य निर्णय केलेला आहे.